नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मुलांनो बघितलं तर जिल्हा न्यायालय भरती यामध्ये शिपाई आणि हमाल यासाठी आपण मुलांनो काही प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेत आहोत. त्यामधील हा भाग क्रमांक 4 असणार. आणि त्याचबरोबर मुलांनो बघितलं तर तुम्ही यापूर्वीचे पाठ बघितले नसेल तर तुम्ही बाकीचे पाठ बघू शकता, म्हणजे तुम्हाला प्रश्नांची क्वालिटी समजून येणार. आणि या विश्लेषणामध्ये मुलांनो काही महत्त्वाची तुम्हाला माहितीसुद्धा देणार आहोत, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी काय होणार इथे क्लिअर होणार. ओके, चला क्लासला सुरुवात करू. आता मुलांनो थोडीशी काय करून घेऊ, आपण बघितलं तर उलट्या फॉर्मॅटमध्ये जाऊ. जो शेवटचा क्वेश्चन आहे तो पहिले घेऊ, म्हणजे कठीणपासून सोप्याकडे जाऊ. कठीणपासून सोप्याकडे जाऊ म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे क्वेश्चनमध्ये. नंतर बघितलं तर बघा, दौलत कादंबरीचे लेखक कोण? याचं उत्तर येते मुलांनो नासी फडके. नासी फडके यांची मुलांनो दौलत कादंबरी आहे. आणि हा प्रश्न मुलांनो भरपूर परीक्षेमध्ये आलेला आहे, लक्षात राहू दे. जगातील सर्वात प्राचीन शिलालेख रिकामी जागा या लघु संग्रहालयात ठेवलेला आहे. जगातील सर्वात प्राचीन शिलालेख म्हटलेला आहे, हे बघितलं तर फ्रान्स या देशाच्या लघु संग्रहालयात ठेवलेला आहे. पुढचा प्रश्नांचा आहे बघा, आर्यांच्या वस्त्रामध्ये खालील वस्त्रांचा समावेश नव्हता. आर्य जे होते मुलांनो, या आर्यांच्या वस्त्रामध्ये कोणत्या वस्त्रांचा समावेश नव्हता? यामध्ये बघा कृत्रिम धाग्याचे वस्त्र नव्हते, बरोबर. आपण बाकी बघितलं तर सुती, त्यानंतर लवकरी आणि कातडी या तिन्ही पण याचा काय होता, वापर होत होता. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, थोडंसं लक्ष द्याल. पुढील बघितलं तर चुकीची जोडी ओळखायची आहे. विचारवंताचे नाव आहे आणि ग्रंथाचे नाव आहे. जसं बघितलं तर जॉन हेगल यांनी बघा द रिफिन इन हिस्ट्री हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर बघितलं तर लिओपोल्ड ऑन राके यांनी बघितलं तर द थिअरी अँड द प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर बघा, हिरोडोस द हिस्ट्रीज हा ग्रंथ लिहिलेला आहे. पण चुकीचा मुलांनो कार्ल मार्क्स यांच्याबद्दल. कार्ल मार्क्सबद्दल तुम्ही मुलांनो कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, यावर भरपूर वेळा प्रश्न आलेले आहे. पुढचा प्रश्न बघू बघा, 16व्या शतकात होऊन गेलेल्या फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस यांच्या पदरी हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता. म्हणजे मुलांनो जो 16व्या शतकामध्ये फ्रान्सचा राजा होता, यांच्या पदरी मुलांनो कोणता इटालियन चित्रकार होता? याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं निओदाले विंची यांनी मुलांनो कोणतं प्रसिद्ध चित्र रेखाटलेलं आहे, त्याचं नावसुद्धा तुम्ही सांगू शकता. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमाअंतर्गत प्रथम अपील अधिकारी म्हणून कार्य करणाऱ्याकरिता रिकामी जागा किंवा त्याच्या सक्षम दर्जाच्या अधिकाराची नियुक्ती सार्वजनिक प्राधिकरण करेल. म्हणजे कोण करते मुलांनो? इथं म्हटलेला बघा, करिता यांच्या म्हणजे गट ब च्या किंवा त्यांच्या समक्ष दर्जाच्या अधिकाराच्या नियुक्तीची सार्वजनिक प्रतिबंध करतील. गट ब लक्षात ठेवायचा मुलांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 हा असा किंवा असे अधिकार प्रदान करतो. कोणचे अधिकार प्रदान करतो मुलांनो? गुप्तता राखण्याचे अधिकार व त्याचे रक्षण करण्याचा कायदा. लक्षात राहू 2005चा जो RTI कायदा आहे, हा कायदा बघा गुप्तता राखण्याचा अधिकार आणि त्याचे रक्षण करणारा कायदा. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2022 आणि 23 च्या पूर्व अनुमानानुसार 2022 आणि 23 मध्ये वास्तविक स्थूल राज्य उत्पादनात किती कोटी अपेक्षित आहे? बघा, वास्तविक स्थूल राज्य उत्पादन किती टक्के अपेक्षित आहे? याचं उत्तर येते म्हणून 21,65,558. या प्रश्नावरून समजून घ्या, तुम्हाला असेच प्रश्न आपल्या TCS मध्ये दिसून येते. पुढचा प्रश्न आहे बघा, पंतप्रधान कौशल्य विकास योजना 4.0 नुसार विविध राज्यामध्ये किती स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना करण्यात येणार? लक्षात राहू स्किल इंडिया किती मुलांनो? तर याचं उत्तर येते बघितलं तर 30. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2022 आणि 23 नुसार एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत ग्रामीण आणि नागरी भागातील सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक अनुक्रमे किती? ग्राहक निर्देशांक बघा, ग्राहक किंमत निर्देशांक किती म्हणते? ग्रामीण किती तर 349.0,
नागरी किती तर 333.3. पुढचा बघा, 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुका देवी मंदिरातील नैवेद्य म्हणून दाखवल्या जाणाऱ्याला रिकामी जागा GI टॅग मिळालेला आहे. त्याचं नाव काय? तर याला म्हणतो मुलांना विडा तांबोला. विडा तांबोला. लक्षात राहू द्यायचा. रेणुका देवी मंदिर हे कुठे मुलांना तर आपल्याला काय म्हणतो नांदेड जिल्ह्यातील मुलांना आपल्याला दिसून पडते. नांदेड जिल्ह्यात. पुढचा प्रश्न बघा, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 मध्ये भारतातील या राज्यात संपन्न झाली. 2023ची मुलांनो खेलो इंडिया स्पर्धा कुठे संपन्न झाली? तर याचं उत्तर येते मुलांनो उत्तर प्रदेश. कुठे म्हणू आपण? उत्तर प्रदेशमध्ये काय होते मुलांनो ही आयोजित करण्यात आली होती 2023 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरिनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर या देशाची राजधानी कोणती? हे सुरिनच्या यंदी मुलांनो या आपल्या माननीय राष्ट्रपती यांना मुलांनो सन्मान पुरस्कार केलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार. तर या देशाची राजधानी कोणची? त्याचं उत्तर इथे बघितलं तर पारमारिबो. पुढचा प्रश्न बघा, नवीन पिढीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी प्राईम यशस्वी चाचणी खालीलपैकी कोणत्या बेटावर करण्यात आली? बघा, अग्नी प्राईमची ही चाचणी कोणत्या बेटावर? तर याचं उत्तर येते मुलांनो डॉक्टर APJ अब्दुल कलाम. लक्षात राहू द्यायचा बेटाचे नाव. पुढचा प्रश्न आहे, पूर्वेकडे पहा हे भारताची रिकामी जागा राष्ट्राशी वाढवण्याचे धोरण आहे. पूर्वेकडे पहा हे जे धोरण आहे हे कोणत्या राष्ट्राच्या व्यापार वाढवण्यासाठी आहे? तर हे आग्नेय आशियाकडचे देश आहे यांच्याशी व्यापार वाढवण्यासाठी आहे. पुढचा प्रश्न बघितला तर G4 या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये एकूण किती राष्ट्रांचा समावेश होतो? G4 म्हटलं तर मुलांनो किती येते? तर 4च येते. पुढचा प्रश्न आहे, गडवाली नृत्य हा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात आहे? गडवाली म्हटलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो उत्तराखंड राज्यामध्ये. भारतीय राज्यघटनेद्वारा नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील शोषणाविरुद्धचा हक्क याबाबत कोणत्या कलमात तरतूद आहे? शोषणाविरुद्धचा हक्क यामध्ये मुलांनो 23 आणि 24 मध्ये 23 ते किती म्हणू आपण 24 मध्ये आपल्याला हे दिसून पडते मुलांनो किती 6 मूलभूत हक्क. पुढचा प्रश्न बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांना नकाराधिकार म्हणजे नोटा उपलब्ध करून देणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते? नोटा उपलब्ध करून देणारे पण स्थानिक स्वराज्य संस्था. याचं उत्तर येते महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे बघा, ज्या व्यक्तीची सुपुष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर 50 सेमी आहे अशा व्यक्तींच्या चष्म्याचे भिंगाचे नाभिय अंतर किती असते? बघा, एका व्यक्तीला सुपुष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर असेल तर त्या व्यक्तीच्या चष्म्याचे भिंगाचे नाभिय अंतर किती? तर 50 सेंटीमीटर पण बहिवक्र. लक्षात राहू बहिवक्र. पुढचा प्रश्न बघा, वनस्पती तेलाचे शपन केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते? यामधील कोणते उत्प्रेरक कार्य करते? याचं उत्तर इथे बघितलं तर रेनी निकेल ही अप्रधान्य. त्यानंतर कडधान्य पिकामध्ये या अन्य घटकांचे प्रमाण सर्वाधिक असते. कडधान्यामध्ये काय असते म्हणून तर प्रथिने सर्वाधिक असते. प्रथिने. पुढचा आहे, नैसर्गिक तेल व त्याच्या सहवस्तूंना रिकामी जागा संबोधले जाते कारण ते अतिशय किमतीचे असते. त्याला म्हणते म्हणून काळे सोने. लक्षात राहू द्यायचा नैसर्गिक तेल आणि त्याच्या सहवस्तू. खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वाधिक आहे? भारताला कोणत्या राष्ट्राची सीमा सर्वाधिक आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो बांगलादेश. सर्वात कमी कोणता मुलांनो तर अफगाणिस्तान. सर्वात कमी अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न बघा, कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? त्याचं उत्तर येते मुलांनो उल्हास ही कोकणातली सर्वात लांब नदी आपल्याला दिसून येते. त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर किती? ग्रामीण भागातील म्हटलेला आहे
ग्रामीण. याचं उत्तर येते 952. 952. पुढचा प्रश्न मित्रांनो, 1 जानेवारी 1981 मध्ये कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून कोणते ठेवण्यात आले? तर याचं उत्तर येते मित्रांनो रायगड. आणि 1981 मध्ये 2 नवीन राज्याची निर्मिती केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, चला आजच्या दिवसपर्यंत बस. पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओसाठी.